शारीरिक गरजा, भावनिक गरजा आणि पुरुषाच्या शारीरिक भावनिक गरजा शिवाय दोघांच्या जबाबदाऱ्या खूप वेगळ्या आहे. त्यामुळे स्त्री पुरुष हे समान असू शकत नाही. परंतु यामध्ये होणारी मनाची कुचंबना आणि अनेक प्रकारची ओढाताण ही नवीन वादाला जन्म घालते. तर ज्या स्त्री घर सांभाळते तर तिला काम करणाऱ्या स्त्रीबद्दल असूया वाटते. आणि जी काम करणारी स्त्री तिला वाटतं की अरे वा, ही किती छान आहे बरं, की घरातच सगळं आहे आणि घराच्या तिजोरीच्या चाव्या पण तिच्याच ताब्यात आहे. आपल्या ताब्यात तर काहीच नाहीये. आपण कामही करतो, घरातलंही काम करतो, वर्ण रिस्पेक्ट नाही, सन्मान नाही. दोघींना एकमेकींबद्दल असूया वाटतंय. म्हणजे बघायला गेलं तर दोघीही सुखी नाही. परंतु असं आहे की काम करणाऱ्या स्त्रीला आपण मुलाबाळांना तितका वेळ देऊ शकत नाही, वेगळे वेगळे पदार्थ करू शकत नाही, मुलांना फिरायला घेऊन जाऊ शकत नाही किंवा अभ्यास करू शकत नाही, नवऱ्याला वेळ देऊ शकत नाही. याचा गिल्ट येतो. तर घरात असणाऱ्या स्त्रीला मी जर कमवत असते तर मी हे गिफ्ट दिलं असतं, मी जर कमवत असते तर मी आज घरातला हा खर्च उचलू शकले असते, मी जर अजून चांगलं कमवत असते तर आज माझ्या नावावर अमुक अमुक प्रॉपर्टी असती किंवा अमुक अमुक वस्तू असती किंवा मी मनाने हा खर्च करू शकले असते. आणि हे सगळं न करू शकण्याचा गिल्ट आहे. आणि हा गिल्ट सतत राहिला ना तर पुढे त्याचा जाऊन तणावात रूपांतर होतो. सर्व सुखी असं कोणीच नाही आहे. जो सगळ्या संपत्तीचा मालक आहे किंवा ज्याच्याकडे अनेक डिग्री आहे किंवा जो अशिक्षित आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चढ उतार, काही ना काही कमी जास्तपणा असतोच. परंतु आपल्या आयुष्यात आपण कुठून आलेलो आहोत, आपल्याला भविष्यात काय करायचं आहे, आपली आवड निवड काय, आपलं ध्येय काय, याच्यानुसार जर आपण आपल्या प्रायोरिटी म्हणजे तुम्हाला काय प्राधान्याने हवं आहे हे जर ठरवू शकलो तर त्या प्रायोरिटीनुसार येणाऱ्या ज्या कमतरता असतात त्यांना पण हसत स्वीकारता येतं.